सगळ्यांना नमस्कार। स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या रायगड कट्टा चॅनलमध्ये। आज बाजारातून हा दुधी आणलाय, तर या दुधीचा मला आज दुधी हलवा बनवायचा आहे। पण आज या दुधीने मला फसवलं। आता मी असं का बोलते हे तुम्हाला कळणारच आहे। वरून छान हिरवागार गोल गरगरीत ताजा ताजा दिसणारा दुधी, पण जेव्हा मी हा कापला तेव्हा बघा याचा काही भाग असा खराब निघाला, पण पूर्ण खराब नाही आहे। थोडासा भाग हा बघा एवढाच खराब निघाला आहे, बाकी सगळा दुधी चांगला आहे। आता एवढंच खराब निघालं तर आपण सगळा दुधी काय फेकून देत नाही, टाकत नाही, तर हा दुधी आपण वापरणार आहोत। हे थोडंसं साईडचं जे आहे ते काढून घेते। तर जो खराब भाग होता तो साईडला ठेवला आहे, साईडला ठेवूया, हे भाजीसाठी वापरता येईल। आणि हा जो चांगला भाग आहे त्याचा आपण दुधी हलवा बनवणार आहोत। तर दोन्ही साईडचा एवढाच भाग निघाला आहे चांगला। तर दुधी हलवा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला दुधीची ही साल काढून घ्यायची आहे। हे बघा साल काढून घेतली आहे। दुधी हा कुठेही खराब नाही ते। आता हा दुधी आपण स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घेऊया। आणि धुवून झाल्यानंतर आता हा आपल्याला किसून घ्यायचा आहे किसणीवरती। दुधी किसायला फार वेळ नाही लागत, लगेच किसून होतो। दोन्ही साईडचे दोन्ही चांगले भाग मी किसून घेतलेत। तर इथे आपला हा सगळा दुधी किसून झालेला आहे हलवा बनवण्यासाठी। आता ह्यात ज्या मोठ्या बिया आहेत त्या मोठ्या बिया ज्या आहेत त्या काढून टाकायच्या। छोट्या बिया राहिल्या तरी काही हरकत नाही। आता हा जो दुधीचा किस आहे ह्यातला पाण्याचा अंश सगळा काढून घ्यायचा। त्यासाठी हातामध्ये असं मावेल एवढं दुधीचा किस घ्यायचा आणि पिळून काढायचं सगळं, आणि एका ताटामध्ये हा सुटसुटीत करून ठेवायचा अशा पद्धतीने। पुन्हा एकदा दाखवते, हे बघा अशा पद्धतीने सगळं पाणी काढून घ्यायचं यातलं, आणि पूर्ण पाणी काढून घेतलेला दुधीचा किस एका डिशमध्ये काढून घ्यायचा। तर इथे उरलेला सगळा दुधीचा किस मी अशाच पद्धतीने पिळून घेतलं आणि पाणी वेगळं केलंय। चला आपण बनवूया दुधी हलवा। एकीकडे मी कढई गरम करत ठेवली आहे आणि कढईमध्ये हा जो दुधीचा किस आहे तो परतून घ्यायचा आहे आपल्याला। 10 मिनिटं मध्यम गॅसवरती छान परतून घ्यायचा। हा सतत हलवत राहायचं, छान भाजून घ्यायचा। 10 मिनिटं छान परतून घेतल्यानंतर मी त्यात 1 चमचा तूप टाकलं। आणखी 10 मिनिटं आता हा दुधी तुपावरती छान भाजून घ्यायचा। थोडा कलर चेंज होईपर्यंत, पाण्याचा अंश सगळा निघून गेला पाहिजे यातला। दुधी आपला छान आता परतून झालेला आहे। तर त्यात मी आता 1 चमचा खसखस टाकली आहे। खसखस थोडी मिक्स करून घेऊया। त्यानंतर इथे मी कोमट केलेलं दूध 1 कप घेतलेलं आहे आणि त्यातच मी आवडीप्रमाणे साखर टाकते। तर आपल्या आवडीप्रमाणे साखर टाकायची। मी 1 पेल्याला थोडी कमी साखर टाकली आहे आणि दूध आणि साखरेबरोबर हा दुधी छान आता शिजवून घ्यायचा। तर साधारणतः 7 ते 8 मिनिटं लागतील। दुधी छान शिजवला ना की टेस्ट खूप छान लागते। त्यामुळे हलवा बनवताना कधीही घाई करायची नाही, मंद गॅसवरती सगळी प्रोसेस करायची। आता हलवा म्हटल्यानंतर मावा आला, पण आपल्याकडे मावा नाही आहे, तर माव्याच्या ऐवजी मी इथे 2 चमचे मिल्क पावडर टाकली आहे। मिक्स करून घेऊया। 2 मिनिट छान मिक्स करून घेतलंय। त्यानंतर आपण वेलची पावडर टाकूया। आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घाला। मी इथे बदामचे तुकडे टाकलेत। मिक्स करून घ्या। बघा छान मिक्स झालंय, कुठेही पाण्याचा अंश राहिलेला नाही। छान हलवा तयार आहे आपला। गॅस बंद करायचा आणि हलवा रूम टेम्परेचरला थंड करून घ्यायचा। तर इथे आपला दुधी हलवा तयार आहे, रूम टेम्परेचरला थंड झालेला आहे। गोड पदार्थ आहे तर तो आधी आपण खाण्याआधी देवासमोर ठेवतो। तर चला आता टेस्ट बघूया, पण त्याआधी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा। दुधी हलवा कोणाकोणाला आवडतो कमेंटमध्ये सांगा, आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा। या पद्धतीने मावा नसेल तरी देखील तुम्ही दुधी हलवा बनवा, तुम्हाला नक्कीच आवडेल।
दुधीने फसवलं, त्यात आपल्याकडे मावाही नव्हता, पण तरी पण दुधी हलवा मात्र आपला एक नंबर झालेला आहे. खूपच छान बनला आहे आणि मावा नाही पण तरी पण एवढा छान बनला आहे की खाताना असं कुठेही वाटत नाही की ह्याच्यामध्ये मावा मी टाकलेला नाही. तर चला जाता जाता आणखी एक आठवण करून देते की आपली घरगुती हळद आणि घरगुती आगरी मसाला उपलब्ध आहे, तर तुमची ऑर्डर आजच बुक करा. भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशाच छान व्हिडिओमध्ये, रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. टेक केअर. मस्त खा आणि स्वस्त राहा.